निर्णय परत येणार. तुम्ही पहिल्या ज्यावेळेस उपोषण केलेलं होतं त्यावेळेस तुम्ही सरकारला 4 दिवस द्यायला तयार होते. तुम्ही 1 महिना दिला. तो महिना संपल्यानंतर पुन्हा तुम्ही सांगितलं की आज सरकारला अजिबात वेळ नाही. पुन्हा तुम्ही 2 महिने दिले. तुम्ही 17 तारखेला म्हटलं की निर्णायक सभा आहे. त्यात तुम्ही सांगितलं की निर्णय घेणार. पुन्हा तुम्ही 27 दिवस आणि आता म्हणतात की मुंबईला गेल्यावर आता वेळ नाही. तुम्ही एकीकडे सरकारला म्हणता वेळ नाही आणि दुसरीकडे सरकारला वेळ देता. दोन्ही कसं समंजस करायचं? पहिल्यांदा 1 महिना दिला त्यावेळेस आमच्या लक्षात आलं समितीचे पुरावे घेणं गरजेचं. सरकारला आम्ही दिले होते 4 दिवस आणि सरकारनं सांगितलं 4 दिवसात कायदा पारित होणार नाही. अहवाल घ्यावा लागणार आहे, नोंदी घेऊन अहवाल बनवावा लागणार आहे आणि आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही. तुम्ही 30 दिवसाचा म्हणजे 1 महिन्याचा वेळ द्या. आम्ही कायदा पारित करण्यासाठी नोंदी सापडण्यासाठी 40 दिवसाचा दिला. तुमच्या एका प्रश्नाचं उत्तर हे 40 दिवसाचा दिला. त्यांनी अहवाल सुद्धा तयार केला आणि स्वीकारला सुद्धा सरकारने. पण आमचं बोली अशी होती की महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना पाहिजे. समितीनं मराठवाडा भरच काम केलंय, हिला राज्यभर केलं पाहिजे. मग महाराष्ट्रातला उर्वरित मराठ्यांसाठी त्यांची नाराजी घेणं योग्य नाही. राज्यातल्या समाजाला मायबाप म्हणायचं आणि राज्यातले नोंदी सापडल्या नाही म्हणून पुन्हा 24 डिसेंबर पर्यंत त्यांना महाराष्ट्रात काम करण्यासाठी वेळ द्याल. ही तुमचा दुसरा प्रश्न. याचं उत्तर असं आहे 17 हे आता आपण निर्णायक सभा घेतली. निर्णय घ्यायची त्यावेळेस तुमचं असं म्हणणं आहे निर्णायकच झाली, निर्णयच घेतला. आंदोलन लहान नाही. ही दिलेला वेळ तुम्ही जे 27 दिवस 20 दिवस म्हणता ही वेळ नाही. आम्हालाच कमी पडतोय दादा वेळ. कारण तिथं जर मी म्हणलो असतो ना चला 25 डिसेंबरला मुंबईला, लोक दणादणाच निघाले असते, पण 2 दिवसात माघारी यायला लागलं असतं. मग राज्यात आणि देशात काही आंदोलन असे झालेले की ते लाखोच्या संख्येनं लोक एकत्र आले पण आंदोलन मोडले. का मोडले याच्या पाठीमागचे कारण बघायला लागते. भावनेच्या आहारी जाऊन जनता मागे म्हणून काही निर्णय घ्यायचे आणि समाजाची फसगत करायची, समाजाला फसवायचं, हे माझ्याकडून कदापि होणार नाही. मला माहित होतं आपण जर म्हणलं तर लोक दणादणा बसने बसतील कशाने बसतील तिथं जातील, पण 2 दिवसात माघारी फिरायला लागेल. कारण ती काय जवळ नाहीये. आपल्याला जायचं 50 किलोमीटरहून माघारी यायचे असा तो विषय नाहीये. तिथं जायचंय, जिंकून यायचंय. यांनी आपली दिलेल्या वेळेत फसवणूक केली सरकारनं म्हणून. मग काय करायला पाहिजे आपण? तर आम्हाला 2 अंग आहे. आम्ही शेतकरी सुद्धा आहे. इकडं कापस जवळ आले वेचायला, गहू आता पोटऱ्यामध्ये, ज्वारी पोटऱ्यामध्ये, यांना एक पाणी दिलं तर आमचे पुरे पीक आमच्या पदरात पडते. आता जर ह्या 10-20 दिवसात कापसही असले तर आमच्या पदरात 70% पीक पडतंय. मग राहिलेले 20-30% सहज राहिलेले लोक करू शकतात. म्हणजे आम्हाला किमान त्यांचा मुलगा म्हणतोय मी मराठा समाजाला, तर मला त्यांचा मागचा विचार सुद्धा करणं गरजेचं आहे. मग आता समाजाचा तोटा होत नाही. कापसाला व्यसन होत आहे, गव्हाचे पाणी देणं होत आहे आणि ज्वारीचं पण देणं होत आहे. जे पीक असते त्याला देणं होत आहे. इकडचं नुकसान न होता तिकडचं सुद्धा आरक्षणाचं नुकसान नाही होऊ द्यायचं. मराठा इकडचे काम ओळखून तिकडे लढायला निघणार. म्हणून आम्हाला वेळ पाहिजे. सरकारला 1 घंटा दिलेला नाही, देणार सुद्धा.